आपल्यासोबत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर आहेत. अहिर सर, सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा विषय म्हणजे आता नरहरी झिरवळ यांच्या संदर्भातला. नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्येच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आणि त्यानंतर मग बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्यात आधी तुमची त्याच्यावरची भूमिका किंवा तुम्हाला काय वाटतं, हे जे काही घडलंय याच्यामागे झिरवळांचा हात आहे की आणखी काय? नाही, एक तर नक्कीच जिरवळच्याबद्दल काम करण्याची त्यांची जी पद्धत किंवा जे गेल्या अनेक वर्ष मी त्यांना बघतो, एक चळवळीतला एक माणूस म्हणून विशेषतः एक समाजाला रिप्रेझेंट करणारा एक व्यक्तिमत्व आहे. पण माझं तर वेगळं म्हणणं आहे की बा त्यांना टार्गेट केलं जातोय का. अर्थात ह्याची चौकशी होईल, हे होईल, पण मंत्र्याच्या कॅबिनच्या बाजूला जाऊन ACBची धाड टाकणं म्हणजे तुम्ही विचार करा की उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण कॅबिनमध्ये जाणार आहेत का, उपमुख्यमंत्र्यांच्या कॅबिनमध्ये जाणार आहेत का. तर मंत्रिमंडळाच्या मंत्रालयामध्ये अशी घटना घडणं आणि हे घडणं ही योग्य नाही. कधी कधी असंही वाटते की ते फार काही गोष्टी काही दिवस बोलत होते, त्यामुळे त्यांना कुठेतरी कॉर्नर करायचा प्रयत्न चालला आहे का. अर्थात तो त्यांचा अंतर्गत भाग आहे, परंतु मंत्रालयामध्ये लाच घेत असताना पकडणं हे कितपर्यंत संयुक्त आहे ह्याचा विचार मला असं वाटते सरकार म्हणूनच त्यांना करावा लागणार आहेत. त्याची धागेदोरी झिरवळपर्यंत जात आहेत किंवा त्यांच्या खालचे अधिकारी आहेत. कारण आम्ही देखील शेवटी मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे. तर मंत्रीच्या बाजूच्या कॅबिनला काय होतं असं ते सर्वच मंत्र्यांना माहीत असतो अशत नाही. अनेक वेळा मंत्र्यांच्या नावाने पण गैरवापर केला जातो. ह्याची शहानिशा पण व्हायला पाहिजे. पण त्यांचा दुर्दैवाने बळीचा बकरा होता कामा नये, एवढंच माझं म्हणणं आहे. सुनेत्राताई यांच्या संदर्भात आता सूत्रांकडून जी माहिती मिळते आणि आता त्याच अध्यक्षपदाचे सगळ्यांचंच नाव त्यांनी हे केलं, म्हणजे सगळ्यांनी त्यांचंच नाव पुढे आणलंय. स्वाभाविकच आहे, कारण शेवटी आपण बघितलं असेल की पवार कुटुंबाच्या नावाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या काळामध्ये स्थापना झाली आणि त्याचं नेतृत्व हे त्यांच्याच लोकांनी केलं पाहिजे. कारण त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या नावानेच मतं मिळणार आहेत. इकडे आताच्या राष्ट्रवादीमध्ये कोणी दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेऊन मतं मागायला गेलं तर तो फक्त विभागापुरता किंवा जिल्हापुरता आहे. आणि म्हणून मला असं वाटते ते संयुक्त राहणार आहेत. आणि विशेषतः दादा गेल्यानंतर ती भरपाई मला वाटते सुनित्राताई अत्यंत चोख रीतीने करू शकतात. कारण गेल्या अनेक वर्ष मी त्यांना पाहतोय की त्यांच्या मतदारसंघामध्ये लहान लहान गोष्टीपासून तर अनेक विकास कामाला जे पडद्याच्या आड जर कोणी काम जर केलं असेल दादांच्या नंतर तर ते सुनित्राताईंनी केलेलं आहे. म्हणून मला असं वाटते पक्ष नेतृत्व पण त्यांच्याकडे राहणं ही स्वाभाविक आमदारांची मागणी आहे आणि तशी जनभावना पण देखील आहे. राज्यातलाच हाच विषय, आणखी 2 मंत्र्यांमधले वाद आता चव्हाट्यावर आलेले आहेत. नाईक आणि शिंदे आजी माजी करण्यापर्यंत पोहोचले. व्हॅलेंटाईन डे आहे यांचा. हे काय असते, इलेक्शन आले तरी असे एकमेकांच्या अंगावर जातात आणि नंतर मांडीला मांडी लावून बसतात. आणि ही तर मला असं वाटते की आता वैयक्तिक स्तरावरती 2 मंत्री ज्यावेळी भांडतायत त्यात आता तिसऱ्याने उडी घेतलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की खासदार आता म्हणतायत की मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो. म्हणजे महायुतीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे ह्या एका घटनातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे एका तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता नाही आहे, हे आता 3 वर्ष कुठच्याही निवडणुका नाही आहे. आगामी विधानसभा लोकसभेला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्ष आपली रणनीती करतायत. आणि माझ्याकडनं तुम्ही हे लिहून घ्या, भविष्यकाळामध्ये शिंदे गटाला बाजूला ठेवून आपली ताकद वाढवणे हा भारतीय जनता पार्टीचा एजेंडा आहे. त्याचा एक भाग म्हणूनच आज गणेश नाईकजी आज एवढी आग्रही भूमिका घेण्याचा काम ते करतायत. आणि त्यांना कोणीच मंत्रिमंडळामध्ये रोकत नाही. म्हणजे 2 मंत्री एकमेकांच्या अंगावर जायला तयार झालेत, काल ओपन चॅलेंज द्यायला तयार झाले. अशावेळी पण राज्याचे मुख्यमंत्री एकदम गप्प बसलेले आहेत. यातूनच हे स्पष्ट होते की हे इथपर्यंत राहणार नाही. 29ची तयारी लागलेली आहे. आणि हेच मला वाटते दुर्दैवाने राज्याला आपल्याला पाहायला मिळतात की विकास कामासाठी भांडण्यापेक्षा आपल्या भागाच्या प्रश्नाला न्याय देण्यापेक्षा एकमेकांचे कॉलर पकडण्याची भाषा ही सुसंस्कृत असलेली महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडनं ही अपेक्षा नाही आहे. पण याच महाराष्ट्रातले 2 भाजपा आणि शिवसेना सत्तेत आहेत आणि सध्या त्यांचे बॅनर्स चर्चेत येतात. कारण आता मोदी मुंबईत आणि मुंबईत असताना शिंदेचे शिवसेनेचे बॅनर, पण हे बॅनर लोकांचं लक्ष खेचून घेत आहेत आणि त्यात बरेच तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. हे तर काय झालं, स्पर्धा झाली. आता ते मॅक्रोननं काय माहिती आहे कोण आहेत शिंदे आहेत किंवा शिंदेचे जे बच्चे जे लावत आहेत बॅनर म्हणून. आणि बॅनर काय लावावं म्हणजे मुंबई शहराचं स्वरूपच बदलायचं करण्याचा प्रयत्न चालला आहे. कुठे आंतरराष्ट्रीय स्तराचं एका देशाचा राष्ट्रपती आणि तुम्ही आपण आपले बच्चे लोकांना बॅनर लावून मुंबईचं तर एकदम स्वरूप बिघडवतच आहे. पण त्यातून आपली किती लोकप्रियतेसाठी आणि किती
आपलं पण दाखवण्यासाठी आणि आपली ही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आणि आपणच करतोय असं नेतृत्वानं दाखवण्यासाठी ही केवळवाणीचा प्रयत्न करावा लागतो. हे दुर्दैवाने हे मुंबई शहर बघतोय आणि त्यातून ही सर्व गोष्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई शहरासंदर्भात आता आपला विषय निघाला म्हणून मुंबईत आता अनधिकृत बांधकाम, त्याच्या आधी महापौरांनी एक बैठक लावली. महापौरांनी बैठक लावून अनधिकृत फेरीवाले पण बांगलादेशी फेरीवाले असा मुद्दा काढून कारवाईला सुरुवात केली आहे प्रत्येक ठिकाणी. पण बांगलादेशी फेरीवाले, इतर फेरीवाले पण आहेत, अनधिकृत आहेत, ते महत्त्वाचे नाहीत, पण बांगलादेशी फेरीवाले महत्त्वाचे आहेत. तो मुद्दा पुढे करून त्याच्यावर सध्या कारवाई सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आता हा एजेंडाच घेतलेला आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल नाशिकमध्ये काल काय झालं. आणि एका पत्रकाराने विचारलं, जे आम्ही विरोधक म्हणून विचारत होतो, की बाबा तुम्हाला महापौरांचा व्यासपीठ वापर करायची गरज काय आहे? तुम्ही आज अनधिकृत बांधकामच्या बाबतीत काय बोलत नाही आहेत? तुम्ही आज सांगतायत की अनधिकृत फेरीवाले, तुम्ही कसं जाऊन बघणार आहे ते कुठचे फेरीवालेत काय? आणि मग एकाला ठेवणार नाही का? सरसकट फेरीवाल्यांवरती कारवाई केली जाते. त्यांनी हे मान्य केलंय की ह्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये हे अनधिकृत फेरीवाले किंवा काही लोकांना जन्मदाखले किंवा इतर गोष्टी दिल्या गेल्या. आणि महानगरपालिकेने त्यांचे सर्वे केलेले आहेत. मग त्यावेळी ते झोपले होते का? प्रशासनाने केलेलं आहे. माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना संरक्षण दिलेलं आहे. परंतु बांगलादेशी फेरीवाल्याच्या नावाखाली फेरीवाल्यांवरती जो आघात घालण्याचा प्रयत्न केला जातो हे दुर्दैवी आहे. दुसऱ्या बाजूला अनधिकृत बांधकामाचा खोळा चाललेला आहे. मी कालच राम शिंदेजी जे सभापतींकडे ती बैठक होती जी हाऊसमध्ये आम्ही मांडल्यानंतर आम्ही सर्व आमदार त्यामध्ये होतो. सरसकट जे असलेल्या 24 वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणावरती जमीन बळकवल्या जात आहेत, अनधिकृत बांधकाम केले जात आहेत. त्यात महानगरपालिका प्रशासन जागे होत नाही आहे. आणि स्थानिक आमदार कोण आहेत तिकडचे? कुठच्याही पक्षाचे असतील, कुठचे आमचे असतील, बीजेपीचे असतील, काँग्रेसचे असतील, पण का नाही कारवाई केली जाते? हाऊसमध्ये वारंवार सांगून पण देखील होत नाही. आणि म्हणून काल मंत्री महोदयांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सभापतींनी निर्देश दिले की माजी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षाखाली ह्याला मॉनिटरिंग करण्याचं काम केलं पाहिजे. कारण आता हे प्रशासन आणि आयुक्त आणि उपायुक्तांच्या हातात राहिलेलं नाही आहे, कारण याला राजकीय दबाव येतोय. आणि म्हणून या अनधिकृत बांधकामाकडे जर महापौरांनी लक्ष दिलं असतं तर मला असं वाटतं आम्ही स्वागत करता आलं असतं. तिकडे न बघता निव्वळ बांगलादेशांना काढून घेऊन हा जाती तिढा निर्माण करून फक्त आपल्या मूळ प्रश्नावरून बगळ द्यायचा प्रयत्न होतोय का, हा महत्त्वाचा आहे. नक्की सर, धन्यवाद तुम्ही आमच्याशी सविस्तर बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलसह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई.